नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात सर्वजण. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा तंत्रज्ञानाबाबत बोलणार आहोत ना की जे आपल्या शेतीचं अख्खं चित्रच बदलून टाकणार आहोत. अर्थातच शून्य मशागत याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चला तर मग पाहूयात की हे आहे तरी काय आणि याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो. तर मित्र, आपण सुरुवात करण्यास एक प्रश्न विचारूया. आपण जे वर्षानुवर्षे नांगरणी कुळवणी करतो, या मशागतीमुळे खरंच आपल्या जमिनीला फायदा होतोय की तिचं नुकसान होतंय? हा एक खरं तर एक डिबेट म्हणजेच वादाचा प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे. होतं काय, सततची नांगरणी याने मातीची नैसर्गिक रचना आहे ती उद्ध्वस्त होत असते, परंतु हे आपल्याला अज्ञात असल्यामुळे हे माहीतच होत नाही. मित्रांनो, पावसाळ्यात आपल्या शेतातून जवळपास 6 ते 12 टन माती इतकी शेती बाहेर वाहून जाते, परंतु याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसते. पण नुकसान एवढंच नाही होत, तर जमिनीखाली कडक थर तयार होतो, ज्यामुळे पाणी मुरत नाही. आपले जे मित्र आहेत, जसं की उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळ, हे सुद्धा नष्ट होत चाललेले आहेत. मोठी धोक्याची घंटा म्हणजे जमिनीचा प्राण म्हणजेच सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे. मग आता या सर्व गंभीर समस्यावर उपाय तरी काय? तर एक खात्रीशीर उपाय आहे, तो म्हणजे शून्य मशागत. या एका उपायाने आपण आपल्या जमिनीला पुन्हा एकदा नवसंजीवनी देऊ शकतो. तर शून्य मशागत म्हणजे काय? आता हे सुरुवातीला ही नवीनच कन्सेप्ट आहे शेतकऱ्यांमध्ये. तर शून्य मशागत काय, तर हे जाणून घेऊया थोडक्यात. मित्रांनो, शून्य मशागत म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नांगरणे, कुळवणी सर्व काही बंद करणे, म्हणजेच जमिनीला नैसर्गिक काम करून देणे. मग याची प्रक्रिया व पद्धत काय आहे? चला तर मग याची प्रक्रिया साध्या 5 टप्प्यात जाणून घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे गादी वाफे तयार करणे. गादी वाफे तयार करणे म्हणजेच बेड बनवण्याची विधी. आपल्या जमिनीमध्ये साधारणतः 3.5 ते 4 फूट रुंद आणि 1.5 फूट उंच असे गादी वाफे तयार करायचे आहेत. यासाठी आपण BBF यंत्र किंवा ट्रॅक्टरच्या बेड मेकरची मदत घेऊ शकतो. बेड तयार झाले की मग येतो दुसरा टप्पा, तो म्हणजे पेरणी. या तयार बेडवर आपल्याला टोकन पद्धतीने बी लावायचे आहे. असं केल्यानं बियाणं योग्य अंतरावर आणि सरळ ओळीत लागतं, त्यामुळे पिकाची वाढ एकदम जोमात होते. आता वेगळा आणि महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे तण व्यवस्थापन. आणि इथेच आपल्याला आपली जुनी सवय बदलायची आहे. पिकात जे गवत येतं ना, ते आपल्याला मुळापासून काढायचं नाही, फक्त वरच्यावर कापून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल असं का हो? त्या गवताची मुळं जमिनीतच कुसतात, आपल्या जमिनीसाठी 1 नंबरचं खत तयार करतात. म्हणजेच बघा, जे गवत आपल्याला डोकेदुखी वाटत होतं तेच आपल्याला फायद्याचं आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काढणी आणि पुढच्या लागवडीकडे पीक काढताना ते उपटायचं नाही, ते कापून काढायचं आहे. पिकाची मुळं आणि बाकी अवशेष जमिनीतच राहून द्यायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बेड आपण बनवले आहेत ते आता मोडायचे नाही आहेत. पुढचं पीक थेट त्याच बेडवर लावायचं आहे. आता बघूयात हे केल्याने आपल्याला मिळणार तरी काय. इथे फायद्यांची लिस्टच आहे. मशागतीचा खर्च 0वर येतो. सेंद्रिय कर्ब वाढतो, म्हणजेच जमिनीची ताकद वाढते. पाणी जास्त काळ टिकून राहतं, जमिनीला भेगा पडत नाहीत. जमिनीची धूप पूर्णपणे थांबते. यातून आपली जमीन दरवर्षी अधिक सुपीक होत जाते. आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे पिकाचं उत्तम उत्पन्न वाढतं आणि मालाचा दर्जासुद्धा एकदम उत्तम मिळतो. थोडक्यात सांगायचं झालं तरीही कमी खर्च आणि उत्पन्न जास्त किंवा नफा जास्त असं आहे. म्हणून आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत शेती करायची असेल, जमिनीला निरोगी ठेवायचं असेल, तर शून्य मशागत हाच पर्याय नाही, तर आजच्या काळाची गरज आहे. मित्रांनो, शून्य मशागत ही भरपूर शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये मुळात ही संकल्पनाच पाश्चात्य राष्ट्राकडून म्हणजेच युरोपियन जे देश आहेत, अमेरिकन देश आहेत, तिथून डेव्हलप झाली आहे. याचा फायदा त्यांना झाला. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ही एक मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे की शून्य मशागतीच्या आधारावरती पिकाचं उत्पन्न घ्यायचं. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, पाणी फाउंडेशन असेल, सततची चर्चासत्र यावरती होतच असतात. सोबतच जे
स्वतः जिल्हा कृषी अधिकारी आहेत ते सुद्धा सतत मार्गदर्शन करत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आपला शून्य मशागत इकडे वळायचं आहे. आता तुम्हाला जे प्रश्न पडतील की नांगरणी केल्याने जे फायदे आतापर्यंत आम्हाला सांगण्यात आले, आता त्याच्या विरोधात सगळं सांगण्यात येत आहे, तर मित्रांनो कमेंटमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याच्या नंतर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते प्रश्न पडत आहेत, की बाबा जर नांगरणी केलीच नाही किंवा कोळवणी केलीच नाही तर तण व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं, किडींचा प्रादुर्भाव काय आहे, या सर्वांबद्दल पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर नंतर तुम्हाला जे प्रश्न पडतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या उत्तरांचं निराकरण आपण 100% करूयात. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि त्या शेतकऱ्यांपाशी ही यासाठी नक्की शेअर करा जे शेतकरी नक्कीच शून्य मशागतीला समजून घेत आहेत. धन्यवाद.